आज होती हळद, पण त्याच्या आधी नवरदेव हळदीला येणार होता. त्याच्यामुळे आम्ही नवरदेवाच्या स्वागतासाठी रांगोळी काढल्या होत्या आणि रिदवला माझ्या पप्पांनी घेतले होते. हळदीच्या आधी साखरपुडा होणार होता, त्याच्यासाठी नवरी साखरपुड्यासाठी रेडी झाले होते आणि त्यानंतर नवरदेव आला सायंकाळी. तर नवरदेवाचे सगळ्यांनी मिळून औक्षण केले आणि मी अशी साखरपुड्यासाठी छान छान रेडी झाले होते. ही साडी आणि आणखी एक दुसरी साडी मी लग्नासाठी घेतली आहे. साखरपुड्याला सगळ्यांनी मिळून नवरीची ओटी वगैरे भरली. नवरदेव हा माझ्या आत्याचा मुलगाच असल्यामुळे करवल्या वगैरे सगळे ओळखीचे होते आणि हळदीला आम्ही खूप मज्जा केली आहे. हळदीचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की पहा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आज होती हळद, पण त्याच्या आधी नवरदेव हळदीला येणार होता. त्याच्यामुळे आम्ही नवरदेवाच्या स्वागतासाठी रांगोळी काढल्या होत्या आणि रिदवला माझ्या पप्पांनी घेतले होते. हळदीच्या आधी साखरपुडा होणार होता, त्याच्यासाठी नवरी साखरपुड्यासाठी रेडी झाले होते आणि त्यानंतर नवरदेव आला सायंकाळी. तर नवरदेवाचे सगळ्यांनी मिळून औक्षण केले आणि मी अशी साखरपुड्यासाठी छान छान रेडी झाले होते. ही साडी आणि आणखी एक दुसरी साडी मी लग्नासाठी घेतली आहे. साखरपुड्याला सगळ्यांनी मिळून नवरीची ओटी वगैरे भरली. नवरदेव हा माझ्या आत्याचा मुलगाच असल्यामुळे करवल्या वगैरे सगळे ओळखीचे होते आणि हळदीला आम्ही खूप मज्जा केली आहे. हळदीचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की पहा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.